सगळ्यांना शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हे पहा आमच्या इकडे पाणी किती चालू आहे. आज वावरात जायची तयारी होती. आज एकच दिवस द्यायचा होता फक्त पाण्यानं वावरात जायला, कारण आमचं सोयाबीन लावायचं राहिलं. पण पाणीला येऊ राहिलं. आता सगळी तयारी झाली आमची वावरात जायची, पण काय करणार आता. काय झालं बा बाई तुले? तू चारा खाय नसता. दादा रात्रीचे वावरात गेले तर अजून आले नाही. बंधू गेले आता भाकर घेऊन, पण बंधूची भाकरवाली होत्या रस्त्यानंच असतील बंधूनी, है ना. आमची बंधूची भाकर आमच्या तकदीरा दोघं झाले हो ते. तोय मला झाला भाकर वली झाली. स्वयंपाक भाजी होऊन दोघी सासूनाबा नाश्ता चालू आहे यांचा, रात्रीच्या पोळ्याचा चिवडा. आणि मी घेतो आता चहा. म्हणजे चिवडाच आहे ना, पोळी खा चिवडा खा. म्हणजे बा मनानुसार आहे. मला पोळी खा का चिवडा खा. आज घरीच मुक्काम आहे. काल वावरात गेलो होतो आणि आजही जाणार होतो, पण या पाण्याच्या आता घरीच राहावं लागते. वावरात गेल्यावर पाणी आलं तर काही वाटत नाही, पण घरीच असल्यावर पाणी आलं की वावरात जाऊ वाटत नाही. बरं झालं बाई त्याची भाकर दिली द्यायचं. आपल्याला जायला लागलं असतं ना. कालच्या काट्याने एवढे पाय दुखू राहिले की लय काटे रुतले. काल लय काटे घुसले पायात. चला मग या चहा प्यायले. आजच्या चहा बनवेला आहे रुपानं, नाही तर रोज मीच ठेवत असतो. आज फक्त गरम करूनच प्यायचं काम आहे. हे पा म्हणजे मला पाणी ठेवलं असतं तर माझी आंघोळ झाली नसती. आता कधी पेटीन तुमची आंघोळ अंदर अंदर आमचं कपडे भांडे पाण्यात आहेत ना, त्याचं काय म्हणजे धुयाचे राहिले कपडे. सोनबाई माझी आंघोळ झाली असती ना. इकडे आपण ते पाण्यात राहिले ना बाई, बाहेर राहिले. पण मग मी आंघोळ केल्यावर बाहेर ना झाडून काढतो. भांडे घासतो कपडे धुतो. द्या मी पोळी आज गरम करत नाही. अंगावर कपडे धुणं झाले असते ना, वावरात गेलो असतो. सांगो तेवढं फोन करून विचारतो ना तरी मी त्याला काय तिकडे पाणी आहे का म्हणून. तिकडे पाणी नसलं की आपण निघलो वावरात. रात्रीचे वाळले वा कपडे. घरी गमत नाही, वावरात दिवस जाते मस्त. तुले काय का तुले घरी गमत नाही? चालतं तू वावरात शांततेने नाश्ता कर. मग काल किती घाई, सगळं बी घरी राहिलं. गवाराचं शेंगायचं, वायकायचं, काकडायचंच नेलं. जाऊ दे ना, आता चिवडाच खातो ना. मुरले का लावले का लोणचं खाणं? भाकरवाली होते ना, त्याला पन्नी खाऊन नाही दिली एखादी. पण असं वाटलं एवढं काल दिवसभर असं होतं, पण हे नाही आलं, पण नाही आलं ते. आता ते मग हे बाळापुरे आहे. आता नाही बाळापुरे हा चौकडे पडते. जरा आज काही पोळी गरम करत नाही. आज रुपाने केला मस्त चिवडा रात्रीच्या पोळीचा. आज चिवडा आणि पोळीच खातो, कारण हे लोक म्हणतील मग की आम्ही चिवडा खातो रातच्या पोळ्याचा आणि पोळी लागते तुपात गरम करून. यायच्या मनाच्या समाधानीसाठी आता चिवडा मस्त वेळेला शेंगदाणे मस्त खिचडी करू. शेंगदाणे पाहिजे, आलू पाहिजेत. हे पा बंधू गेले होते पेरायले. कुठून आले काय नाही. बैल एवढे पाण्याले भेले
की सुटल्याबरोबर बैल अंदर पाण्याच्या बाहेरून कोट्यात. अरे घराला पंखा लावा, ते कपडे सुकू द्या. कुठलं गेलाशील मग हा वापस. म्हटलं गेले त्या घराला छत्री नाही बाई, गेलो असतो बाप्पा. छत्री दादा नेली ना. हे बा बंधू आले वापस. एक बैल बाहेर आणि एक बैल अंदर. ते कपडे असे हल्ला ते काय त्या घरात मी भाऊ घालतो ते पिऊन सोपतात ते कपडे. मग आता मग पाण्यातून तर काढा लागतील ना. हा बाई, आता तर घातले ते ना, अंग धुतलं ना. आता मातीनं भरले ते तर. खोका. तसा कालचा खोकाचं ऍक्शन सांगू राहिली रुपा. त्याच्यात गॅस सगळं बसते त्याच्यात. लय मोठा आहे तो खोका. लोक आपली एवढी कदर करतील. वाव, भिने जाऊ त्याला वाघ बाहेर काही भिजू नाही देतील. हो ना, खरंच ना. काय आपले बैल आपल्या जीवाले भेटात. पाण्यात याच्या शिंगाले लागेल आहे, तर पाणी नाही जाऊ म्हणून एवढ्या पैयत आला हा. पाण्यातून घरात डायरेक्ट हिच्या याला लागेल आहे शिंगाले. पण शिंगा खरे हे शिंगाला लागेल आहे त्याच्या. ज्याचा भेव तेच कामं सांगतात हे लोक मला. कुटारात धसून कुटार काढायचं धुळल्यात. आणि धुळल्याने येते मला सर्दी. सर्दी आली की मग बसतात मला पायात. अशी गोष्ट आहे यांची. ओ पहा आता कुटार काढतो मी. आता सकाळी सकाळी पाणी आल्यावर काय राहणार आहे नेमकं. एक टोपलं देऊ का तुला भरून. हे काढू का एवढा पसारा आज. कुटार इकडे करू. जोडेन जाडेन पसारण कुसारण. ते सगळं गड्ड्यात घ्यायला लागते ते कुठं. कनान पुन्हा आहे बाई हिच्यात. हो इवा देऊ का. पुन्हा अडचण आहे पण आता पिचू काटा. हो ना. वा, आज सकाळीच पाणी आलं तर लय अक्काच चालू आहे. बंधू गेले दादाची भाकर घेऊन आणि दादा घरी जेवण करायला. सांगा आता भाकरही वावरात आणि बंधूही वावरात. रुपाची चालू आहे आता भांडे. आणि मी करतो आता मस्त आंघोळ. झालं माझ्या धुळ्या धाड्याचं काम. आता कुटार बिटार सगळं सावरलं. बाया खालची साफसफाई केली तर बाया मस्त चारा खाऊ राहिल्या. आणि मी करतो आता मस्त आंघोळ. जेवण करायला आज जेवणात आहे डाळ आणि ढेमस. रात्रीची गोबी आणि मिरच्या काय घेतल्या माझ्या एवढ्या मोठ्या. मिरच्या कांदे आंबे याच्यात कापे. आणि आज लोणचं आहे जेवणामध्ये. लोणचं मुरलं नाही ना काय नाही, तसंच लावलं खाणं. आज जेवायला येवा संग रुपा आई बंधून दादा जेवून घेतले पहिलेच. आणि बंधू गेले पल्ला मारायला अकोल्याला. इकडे जाय वावरात तिकडे जाय वावरात आणि तिकूनही आले आणि पल्लाही मारला अकोल्याला. चला मग आम्ही घेतो जेवण करून. आता लय भूक लागली. पाणी चालूच आहे बाहेर. आज पाणी बंद. आरामशीर घेत जाय ना त्याला त्याच्यातून. त्याला चालता येत नाही ना. हे पा पाण्याचा जोर आता जरा जास्तच वाढला. दुपारी बैल बांधून घेतले आईनं घरात. सकाळपासून पाणी चालू आहे आणि आता जरा जास्तच अंधार कुट्ट झाला आणि पाणी जरा लई येऊ राहिलं. त्यासाठी आईनं बैल घरात बांधून घेतले आणि आमच्या बाया बांधले तिकडे कोठ्यात कोरड्यात. कारण इकडे सारं भीतीनं पाणी येते खाली. आज तर ढगफुटी होते का काय काय माहीत. हा आबा एकसारखा आहे निरा. चहा घ्याले संध्याकाळचा. आज सकाळपासून एवढं पाणी चालू आहे. झाकण नाही राहत बाई माणूस. कायचं
खायचं दाखल लावायला होतं मसाले. एवढं पाणी चालू आहे की दिवसभराचाच पाणी बंद नाही. सकाळी 8-9 वाजतापासून चालू आहे पाणी, तर अजून चालूच आहे. या मग चहा घ्यायला. आणि इकडे कुकरात लावलं वरण. आणि आज हलकं जेवण आहे एकदम. वरणातल्या चकोल्याच केल्या आज. दाखवतो तुम्हाला जेवायच्या वेळेस. या जेवण करायला, आज जेवण करायला बनवलंय वरणातल्या चकोल्या. हे पहा, वरणातल्या चकोल्या जातात. रुपान स्वयंपाकच नाही केला आज, कारण सकाळी कोणी वावरात गेलं नाही. लय मोठा स्वयंपाक केला होता, म्हणून आता सकाळचंच खाणे आहे. आणि वरणातल्या चकोल्या. जेवायला एक दादा, रुपा. या मग जेवायला संध्याकाळचं.